नमस्कार. तर पिंगा गो पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की तेजा, श्वेता आणि प्रेरणावर खूपच वैतागलेली असते आणि ती त्या दोघींना म्हणते की तुम्ही काय जरा वेड्या आहात काय गं? स्वतः पण पॅनिक होता आणि मला पण पॅनिक करता. 2 मिनिट कसलं टेन्शन आलं होतं यार मला असं वाटलं की मिठूला काय झालं की काय. यावर प्रेरणा म्हणते की आम्हालाही टेन्शनच आलं होतं गं, म्हणूनच तर आम्ही आवाज देत होतो ना तिला. यावर श्वेता म्हणते की तेच की डोळे पण उघडत नव्हती ती, डोळ्यांची उघडझाप करायला सांगायचं तरी कसं मग? बरं, आम्हाला कळतच नव्हतं की काय झालं तिला, इतका वेळ झोप लागली का? आणि आम्ही पण टेन्शनमध्ये आलो होतो. यावर प्रेरणा म्हणते की म्हणजे आज हातांची हालचाल केली, इतक्या दिवसांनी डोळ्यांची हालचाल करते म्हटल्यावर बरं वाटलं आम्हाला, पण अचानक डोळे मिटले तिने आणि हाका मारल्यावर ती डोळे उघडायलाच तयार नव्हती म्हटल्यावर ते डोळे उघडायला तयार नाही म्हटलं आम्हाला खरंच भीती वाटली गं. यावर वल्लरी म्हणते की पण मी एक सांगू का, बघा हे सगळं आपण मिठूताईंशी नीट संवाद साधता येत नाही आहे ना आपल्याला, म्हणून होतंय सगळं. यावर श्वेता आणि तेजा दोघीसुद्धा म्हणतात की खरं आहे तुझं. आता श्वेता म्हणते की तिला काय हवं आहे काय नको आहे कळतच नाही आहे बघ आपल्याला. तेव्हा तेजा म्हणते की बरोबर आहे, नुसतंच गेस करत बसत आहोत आपण, अंदाज लावतोय. यावर वल्लरी म्हणते की त्यासाठी माझ्या डोक्यात एक कल्पना आहे, मला असं वाटते की आपण मिठूताईंसाठी ना एक टाईम टेबल सेट करूया. तेव्हा प्रेरणा विचारते की म्हणजे? यावर वल्लरी सांगते की टाईम टेबल म्हणजे त्या कधी झोपी जातात, त्या कधी उठतात, त्यांना कधी भूक लागते, त्यांना कधी जेवायला द्यायचं, या सगळ्यांचं ना आपण एक टाईम टेबल तयार करायला हवं, जेणेकरून आपल्याला सगळ्यांना त्यांना समजणं खूप सोपं होऊन जाईल. तेव्हा प्रेरणा म्हणते की वल्लरी तुझी कल्पना तर खूपच छान आहे, आपण नक्की करूया, म्हणजे मिठूचे एकदम व्यवस्थित काळजी घेता येईल आपल्याला. यावर तेजा म्हणते की हो, परफेक्ट प्लॅन आहे. तेव्हा श्वेतासुद्धा म्हणते की हो, टाईम टेबल तयार असेल तर आपल्यापैकी कोणीही ते फॉलो करू शकतं, मला तर आवडली तुमची आयडिया. आणि म्हणते की आता लवकरच आपल्या 5व्या बुलबुलचा चिवचिवाट अख्ख्या बुलबुल बागेत घुमायला हवा. तेव्हा सगळेच थोडेसे इमोशनल होतात. आता प्रेरणा म्हणते की तुम्हाला सांगू का, आपली मिठू ना जेव्हा प्रेरणादी करून माझ्या मागे मागे फिरायची ना, ते तिचं प्रेरणादी ऐकायला कान असुसलेत गं माझे. तेव्हा तेजा म्हणते की हो ना, तिचं ते ऑडिशन्स, मेकअप ट्रायल्स सगळं ना मिस करते गं मी, असं ना चुकल्यासारखं वाटतंय. यावर वल्लरी म्हणते की आपण सगळ्यांनी जर ठरवलं ना तर आपण सगळ्याजणी मिळून मिठूताईंना लवकरात लवकर बरं करू शकतो. तेव्हा तेजा म्हणते की हो मग ठरलं, असं म्हणून ती हात पुढे करते आणि म्हणते की मिशन मिठू रिकव्हरी इज ऑन. तेव्हा सगळेच तेजाच्या हातावर हात ठेवतात आणि थोडेसे इमोशनल देखील होतात. तर आता यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की मिठू झोपलेली असते. तेव्हाच तिथे आता श्वेता येते आणि मिठूला म्हणते की गुड मॉर्निंग मिठू, झाली का गं झोप, उठ ना आता, हे बघ प्रेरणाने शेवटी दुसरीच चादर टाकली, असं म्हणून ती मिठूच्या अंगावरील चादर काढायला लागते आणि विचारायला लागते की गरम झालं असेल ना तुला. आणि परत म्हणते की काय गं, औषधांचा परिणाम आहे का, म्हणून तुला असं झालं आहे का, म्हणून झोप येते का तुला. आणि परत ती मिठूला उठवायला लागते. आता तितक्यात प्रेरणा तिथे येते आणि आश्चर्याने विचारायला लागते की काय गं, अजूनही उठली नाही का गं, असं म्हणून तीसुद्धा मिठूला उठवायला लागते आणि म्हणते की अगं सकाळ झाली, आवरायचं आहे ना आपल्याला. मात्र यावर मिठू काहीच उत्तर देत नाही, ती झोपूनच राहिलेली असते. तेव्हा दोघीही खूपच टेन्शनमध्ये येतात. आता प्रेरणा म्हणते की काय गं, उठतच नाही आहे ही, डोळे पण उघडत नाही आहे. आता प्रेरणा श्वेताला म्हणायला लागते की मी काय म्हणते श्वेता, आपण आज मस्त गरमागरम थालीपीठ करूया का, आणि नुसतं थालीपीठ नाही आहे, त्यावर छान लोणी पण घेऊया, घरचं ताजं लोणी, मिठूला आवडतं ना, पण ती तर उठतच नाही आहे, मग आपणच खाऊन घेऊया गरमागरम, काय म्हणतेस. तेव्हा श्वेता म्हणते की हो चल, आपण थालीपीठाची तयारी करायला जाऊया चल, असं म्हणून त्या दोघीही जायला लागतात. तेव्हा प्रेरणा मिठूकडे बघत म्हणते की मिठू, खाऊ ना आम्ही दोघीही गरमागरम थालीपीठ. आता तितक्यात तिथे तेजा येते आणि सर्वांना गुड मॉर्निंग म्हणायला लागते. आता तितक्यात मिठू डोळे उघडते आणि बघायला लागते. तेव्हा श्वेता आणि प्रेरणा खूपच शॉक होऊन मिठूकडे बघायला लागतात. आता श्वेता म्हणते की कसली आहे गं ही, हिचा आवाज ऐकून लगेचच रिॲक्ट करायला लागली. हे ऐकून तेजा खूपच खुश होते आणि हसायला लागते. मात्र प्रेरणा आणि श्वेता खूपच टेन्शनमध्ये येतात. आता प्रेरणा म्हणते की काय गं मिठू, इतका वेळ आम्ही तुला आवाज देत होतो, तुला नाश्त्याला काय हवं आहे हे विचारत होतो, तेव्हा उत्तर नाही दिलं. आणि ती तेजाला सांगायला लागते की तेजा बघ ना, आम्ही बोलतोय ना इतका वेळ, तर हालचालसुद्धा केली नाही तिने, आणि आत्ता डोळे उघडले लगेच तू बोलल्यावर. तेव्हा तेजा खूपच खुश होते आणि मिठूजवळ येत मिठूला म्हणायला लागते की मिठू थँक्यू, मी खूप खुश आहे की या घरात इतक्या दिवसांनी मला एवढा भाव मिळतोय. आता प्रेरणा मिठूला म्हणते की काय गं मिठू, डॅम्बिस कुठली, इतका वेळ आम्ही आवाज देतोय तेव्हा डोळे उघडून पाहिले नाहीत. आता श्वेतासुद्धा म्हणते की नाहीतर काय, नौटंकी कुठली, आम्ही आवाज देत होतो तेव्हा रिॲक्ट
कनेक्ट नाही केलंस आणि आता तेजाचा आवाज ऐकून बरोबर उठलीस ना गं. बोलत नसते तरी अंगात किडे कमी नाही आहेत तिच्या. तू बरी हो, तू बघतेस तुझ्याकडे. तेव्हा तेजा म्हणते की अगं किती जळत आहात तुम्ही, जळकुट्या कुठल्या. जरा काही तिने मला भाव दिला तर किती लागलं यांना, आणि तिने मला रिस्पॉन्स केलं तर तुम्हाला का त्रास व्हायला लागला आहे. आणि ती मिठूला म्हणते की मिठू मला सांग, तू मुद्दाम फक्त मला रिॲक्ट करतेस ना, म्हणजे यांची गंमत करण्यासाठी मुद्दाम करतेस ना गं. तेव्हा मिठू एकदा डोळे मिचकावून दाखवते, याचा अर्थ हो. तेव्हा प्रेरणा आणि श्वेता खूपच शॉक होतात आणि त्या आश्चर्याने मिठूकडे बघायला लागतात. मात्र तेजा खूपच हसायला लागते. यावर प्रेरणा म्हणते की काय गं मिठू, अशी कशी वागतेस आमच्याशी. आता श्वेतासुद्धा म्हणते की जा, मी तर बोलणारच नाही तुझ्याशी. तेजा मात्र खूपच खुश झालेली असते आणि ती खुश होऊन म्हणते की एक नंबर, आवडलं मला तुझं हे, असं म्हणून ते सर्वजणी हसायला लागतात. तर आता यानंतर आपण पाहतो की प्रेरणा किचनमध्ये काहीतरी काम करत असते. तेव्हाच आता वल्लरी तिला विचारायला लागते की तुम्हाला काही मदत हवी असेल तर सांगा आम्हाला. तेव्हा प्रेरणा सांगते की नाही गं, आज काही घाई नाही आहे, आधी नाश्ता तयार झाला की गरमागरम खाऊन घेतो, मग लगेचच बाकीचं बघू. तितक्यात आता प्रेरणाचा फोन वाजायला लागतो. तेव्हा प्रेरणा जाऊन फोन उचलते तर प्रेरणाच्या आईचा फोन आलेला असतो. आता प्रेरणा तिच्या आईला म्हणते की हां आई बोल ना, कशी आहेस तू. यावर प्रेरणाची आई म्हणते की काय गं, तुला लाज नाही का वाटत विचारायला. इथे आम्ही रस्त्यावर आलो आहे, काय गं एक केस जिंकलीस म्हणून काही पैशाचा पाऊस नाही पडला. तेव्हा प्रेरणा म्हणते की अशी का बोलतेस. तेव्हा प्रेरणाची आई म्हणते की हे मला विचारतेस तोंडवर करून, तिकडे एक केस जिंकलीस म्हणून तुझ्या हात काय आता आभाळात टेकले का. इकडे आमच्यावर भिकेचं वाडगं हातात घेऊन फिरायची वेळ आली आहे. तिकडे तुझं तुझ्या मैत्रिणीसोबत छान चाललं आहे, पण इकडे तुझी आई आहे, भाऊ आहे, बाप आहे, हे विसरलीस का. एवढे दिवस गप्प बसले पण तोंडातून आता एक शब्द बोलायचा नाही आहे, सांगून ठेवते. इतक्या दिवस ती केस चालली होती म्हणून मी गप्प बसले, पण ती काय आता संपली ना, तिचा निकाल लागला. आता मला पैसे पाठव. पैसे पाठवायचं विसरायचं नाही आहे. तुझी इकडे आई, बाप, भाऊ आहे, कसं करणार आहेत ते. तेव्हा प्रेरणा म्हणते की असं कसं होईल गं आई. तेव्हा प्रेरणाची आई म्हणते की असं कसं होईल म्हणजे तुला लाज नाही वाटत. तू पैसे पाठव, नाहीतर एक काम कर, मला स्वतःवी घर तरी चालवता येईल म्हणजे, असं म्हणून ती रागातच फोन ठेवून देते. तर इकडे प्रेरणा खूपच टेन्शनमध्ये आलेली असते. आता प्रेरणाला असं टेन्शनमध्ये आलेलं बघून सर्वजणी प्रेरणाकडे बघायला लागतात. आता वल्लरी प्रेरणाला विचारते की काय झालं प्रेरणाताई, सगळं ठीक आहे ना. यावर श्वेता म्हणते की आईचा फोन होता ना, काहीतरी बोलली असेल, बरोबर ना. आता तेजससुद्धा प्रेरणाला विचारायला लागते की तुझा चेहरा का पडला आहे. तेव्हा प्रेरणा खोटं खोटं हसत म्हणायला लागते की नाही गं, चेहरा कुठे पडला आहे. आणि आई काहीच बोलली नाही, उलट तिला तर खूपच आनंद झाला आपण केस जिंकलो याचा. आणि तिने वल्लरीचे तर खूपच कौतुक केले. तेव्हा तेजा वल्लरीकडे बघत म्हणते की हिच्या आईने तुझं कौतुक केलंय, तुला तर मखरात बसवलं पाहिजे बाई. तेव्हा प्रेरणा म्हणते की काय गं तेजा, तुझं काम कर, तुझं काहीही असतं, मला ही खूप कामं आहेत, टाइमपास करते नुसता, असं म्हणून ती अजून विचारात पडते. तर आता यानंतर आपण पाहतो की सर्वजणी नाश्ता करत असतात. तेव्हा श्वेता म्हणते की किती दिवसांनी असं खायला मिळतंय. यावर प्रेरणासुद्धा म्हणते की हो ना, त्या सगळ्या प्रकरणात भूक मेल्यासारखी झाली होती गं, पण आज खरंच भूक लागले. तेव्हा वल्लरी म्हणते की हो खरंच, आणि खूपच छान झालेत पोहे. आता तितक्या डोरबेल वाजते. तेव्हा तेजा पटकन जाऊन दरवाजा उघडते तर समोर हर्षित आलेला असतो. आता प्रेरणा हर्षितला बघून म्हणते की अरे हर्षित दादा, एकदम वेळेवर आलात, आता या गरम गरम पोहे खा. तेव्हा हर्षित म्हणतो की नाही प्रेरणाताई, मी घरातूनच नाश्ता करून निघालोय. आणि तो अडखळत म्हणतो की मी ते फूल आणले होते मिठूसाठी, असं म्हणून तो मिठूला फूल देतो. तेव्हा तेजा मिठूला चिडवत म्हणते की वा मिठू, रेड रोजेस अँड ऑल, मज्जा आहे बाबा तुझी. तेव्हा वल्लरी म्हणते की आज सकाळी सकाळी मिठूताईंना छान सरप्राईज मिळालं. तेव्हा प्रेरणा म्हणते की हो ना, बघ ना कशी लाजते ती. तेव्हा श्वेता म्हणते की नाही गं, ती कुठे लाजते, लाजतोय तर हर्षित. आता तितक्यात तेजा म्हणते की हर्षित, अरे काल हिच्यामुळे आम्ही सगळे किती घाबरलो होतो माहिती आहे. तेव्हा हर्षित विचारतो की काय झालं. तेव्हा तेजा सांगायला लागते की काय झालं, आजकाल ती डोळे मिचकावून वगैरे काही उत्तर देते, मात्र तिने श्वेता आणि प्रेरणाला उत्तरच दिलं नाही, म्हणजे एकदम डोळे बंद करून बसली होती. काही कळलंच नाही आम्हाला, त्या दोघींची एवढी टरकली होती ना. तेव्हा प्रेरणा म्हणते की टरकणार नाही तर मग काय, म्हणजे बघा ना हर्षित दादा, हे आत्ताच डोळे मिचकावून आम्हाला रिस्पॉन्स द्यायला लागली होती आणि त्यात ती अचानक डोळे मिटूनच बसली, डोळे उघडायलाच तयार नाही आहे, तर ठोका चुकणार ना आमचा. तेव्हा हर्षित म्हणतो की एक मिनिट, असं काय बोलता या बिचारीला. तेव्हा सगळेच हसायला लागतात. तेव्हा हर्षित लाजत म्हणतो की म्हणजे किती शांत आणि शहाणी आहे मिठू. तेव्हा श्वेता म्हणते की शांत बिंत काय नाही, वरून वरून शांत दिसते तेवढी, पण आतून खोड्या काही कमी नाही झाल्या तिच्या. तेव्हा
तेजा म्हणते की तुला माहिती आहे का, हे पराक्रम तिने आज सकाळीसुद्धा केलेत. आज सकाळीसुद्धा मस्त मजा घेत होती ती सगळ्यांची. या दोघींना डोळे मिचकावले नाहीत, पण मला एकटीला डोळे मिचकावले. आणि म्हणते की काय आहे, माझ्याशी असं वागत नाही ना ती. आमची घट्ट मैत्री आहे की नाही मिठू, मैत्री आपली घट्ट. तेव्हा श्वेता मिठूला म्हणते की हो का गं शाणे. तेव्हा तेजा म्हणते की हे बघ, खास मैत्रिणी मीच आहे तिची, आता बघ. असं म्हणून ती मिठूला आवाज द्यायला लागते आणि म्हणते की मिठू सांग त्यांना की आपली सगळ्यात भारी मैत्री आहे आणि इथे सगळ्यात जास्त तुझी जवळची मैत्रीण कोण आहे, सांग ना मिठू, मी आहे ना. यावर मिठू काहीच रिॲक्ट होत नाही. तेव्हा सर्वजणी खूपच हसायला लागतात. तेजा मात्र थोडीशी टेन्शनमध्ये येते. आता वल्लरी हसत म्हणते की केवढ्या मेहनत करतायत ना तेजाताई. यावर तेजा म्हणते की हो, देईल ती रिस्पॉन्स, वेळ आहे ना, अजून खूप वेळ आहे. तेव्हा वल्लरी म्हणते की हो ना, घ्या तुमचा वेळ घ्या. आता तेजा परत मिठूला विचारायला लागते की मिठू मला सांग की बुलबुल बाग म्हटलं की तुला सगळ्यात आधी कोण आठवतं, तुला तुझी बेस्ट फ्रेंड आठवते ना, म्हणजे मी आठवते ना. मात्र यावर मिठू काहीच रिॲक्ट होत नाही. तेव्हा सर्वजणी अजून हसायला लागतात. तेजा मात्र इकडे खूपच टेन्शनमध्ये येते आणि म्हणायला लागते की मिठू अगं बोल ना काहीतरी. आता श्वेता आणि प्रेरणा मिठूला विचारायला लागतात की मिठू बरी आहेस ना तू, तुला त्रास तर होत नाही आहे ना. यावर वल्लरीसुद्धा म्हणते की मिठूताई काहीतरी बोला ना, आणि इथे येऊन तुम्हा सगळ्यांना भेटून छान वाटतंय ना. तेव्हासुद्धा मिठू काहीच रिॲक्ट होत नाही. तेव्हा मात्र सगळेच खूप टेन्शनमध्ये येतात. आता प्रेरणा स्वतःशीच म्हणते की स्वामी, मिठूला परत तर काही झालं नाही ना. आता तेजासुद्धा टेन्शनमध्ये येऊन म्हणते की अचानक रिस्पॉन्स द्यायचं का बंद केलं हिने. तेव्हा श्वेता म्हणते की आपण काय विचारतो हे समजत नाही आहे का तिला. आता हर्षित म्हणतो की एक मिनिट मी विचारतो. आणि तो मिठूला म्हणायला लागतो की मिठू मला सांग की इकडे बसलेल्या सगळ्यांपैकी तुला जर एका व्यक्तीबरोबर डेटवर जायचं असेल तर तू माझ्याबरोबर जाणार ना, तेजाबरोबर नाही ना जाणार. तेव्हा मिठू एकदा डोळे मिचकावून हो म्हणून सांगते. तेव्हा हर्षित खूप खुश होतो. मात्र तेजा खूपच शॉक होते आणि म्हणते की कसली शहाणी आहे गं ही. तेव्हा प्रेरणा म्हणते की मिठू तुला बरं नाही आहे ना, म्हणून आता गप्प बसते, पण बरी झालीस ना तर 10 फटके देणार आणि 1 मोजणार आहे. तेव्हा तेजासुद्धा म्हणते की मग काय डॅम्बिस नुसती. आता श्वेतासुद्धा म्हणते की बरी हो, मी बघतेच तुझ्याकडे. आता सगळेच मिठूच्या अशा वागण्यावर खूपच हसायला लागतात. आता वल्लरी म्हणते की पण काही म्हणा, तेजाताईंची चांगलीच फजिती केली यांनी, असं म्हणून परत सगळे हसायला लागतात. तर आता यानंतर आपण पाहतो की प्रेरणा एकटीच बाल्कनीमध्ये उभी असते आणि ती खूपच टेन्शनमध्ये असते. तेव्हा तिथे आता श्वेता येते आणि प्रेरणाला असं इतकं टेन्शनमध्ये बघून प्रेरणाला विचारायला लागते की आपली मैत्री इतकी तकलादू आहे का गं प्रेरणा. तेव्हा प्रेरणा श्वेताला विचारते की असं का म्हणतेस. तेव्हा श्वेता म्हणते की अगं मैत्रिणींसमोर डोळ्यातलं पाणी लपवायचं नसतं, उलट सांगायचं असतं की डोळ्यात पाणी का आलंय. आणि विचारते की काय झालंय सांग, आई काहीतरी बोलली का. यावर प्रेरणा काहीच उत्तर देत नाही. तेव्हा श्वेता म्हणते की तू सांगितलं नाहीस तर कळतं मला, आईचा फोन आला तेव्हाच तू जी काही ॲक्टिंग केलीस ना त्याच्यावरून कळलं सगळं मला. आणि विचारते की काय म्हणाले आई, काय झालं सांग. तेव्हा प्रेरणा खूप इमोशनल होते आणि म्हणते की काय होणार, नेहमीचंच पैसे हवेत, सतत तिथे पैशांसाठी मागे लागणं, असल्या गोष्टींचा कंटाळा आला आहे गं मला आता. तेव्हा श्वेतासुद्धा म्हणते की तू जेवढं तुझ्या घरच्यांसाठी करतेस ना तेवढं दुसरं कोणीच करत नसेल गं. तेव्हा प्रेरणा खूप रडायला लागते आणि रडत म्हणते की पण उपयोग काय आहे गं या सगळ्यांचा, सांग ना मला. श्वेता तुला खरं सांगू का, यावेळी तरी केस आपण जिंकलो हे कळल्यानंतर तिला आनंद होईल असं वाटलं होतं मला. फोन करून शुभेच्छा देईल ती, विचारेल कशी आहेस बाई, इतक्या टेन्शनमध्ये कसे काढले दिवस असं विचारेल असं वाटलं होतं मला. पण नाही, केसविषयी एक शब्दही बोलली नाही ती. तिला फक्त आणि फक्त पैसे हवेत. मला तर आजकाल असं वाटायला लागलं की माणूस नाही आहे मी, ATM मशीन आहे. जेव्हा पैसे हवे असतात ना तेव्हाच आठवण येते माझी. तेव्हा श्वेता प्रेरणाला समजावत म्हणते की प्रेरणा गं असं नको म्हणूस. तेव्हा प्रेरणा म्हणते की जे आहे ते आहे ना गं, अजून किती दिवस फसवू स्वतःला, हेच माझं सत्य आहे. आणि आता तुम्ही 4 जणीच माझं कुटुंब आहात. काय आहे ना, काही नाती आपल्याला मिळतात, जन्मता मिळतात, आणि काही नाती आपण मनाने जुळवून घेतो, आपण मानतो, तीच नाती खरी असतात. यावर विश्वास बसलाय का आता माझा, कारण आपल्या मनाने एकमेकींच्या जवळ आहोत आपण. यावर श्वेता म्हणते की तुझं कुटुंब असून नसल्यासारखं आहे आणि मला तर आता फारसं कोणी नाहीच आहे. आता माझ्यासाठी तर हेच माझं जग आहे. आता प्रेरणा म्हणते की आता एकाच गोष्टीची काळजी आहे. तेव्हा श्वेता विचारते की कसली. यावर प्रेरणा सांगते की पैशांची. कुठून आणू मी पैसे, या सगळ्या केसच्या प्रकरणामुळे हातचं सगळं काम गेलं अगं, काय करू मी पैशांचं. तेव्हा श्वेता म्हणते की अगं तू नको काळजी करूस, मला ना खरंच असं आतून वाटतंय की तुला ना चांगली कामं मिळतील खरंच, आणि आम्ही तर सगळे आहोतच ना तुझ्यासोबत.
आपल्या सगळ्यांचंच काहीतरी चांगलं होणार आहे, तू खरंच नको काळजी करूस प्लीज. तर इकडे तेजा आणि वल्लरी बोलत असतात. आता वल्लरी तेजाला म्हणते की मिठूताई पहिल्यापेक्षा जास्त हालचाली करायला लागल्यात ना, हे बघून बरं वाटते. पहिल्यापेक्षा जास्तच मस्ती करतायत त्या आणि हे बघूनच आनंद होतोय मला. आता तितक्यात त्या दोघींचा आवाज ऐकून तिथे श्वेता आणि प्रेरणासुद्धा येतात. आता तेजा म्हणते की मी काय म्हणते, मिठू तर आता छान रिस्पॉन्स करायला लागले आपल्याला, तर आपण काहीतरी फिल्मी करूया का तिच्यासाठी. यावर श्वेता विचारते की फिल्मी म्हणजे. तेव्हा तेजा सांगते की अगं फिल्मी म्हणजे मिठू जशी आहे तशी, की फिल्मी एंटरटेनिंग काहीतरी करूया. कशी वाटते आयडिया सांगा. तेव्हा वल्लरी म्हणते की मला तर तुमची आयडिया खूप आवडली. आता श्वेतासुद्धा म्हणते की हो ना, मिठूला तर फिल्मी आवडेलच काही केलं तरी. तेव्हा प्रेरणा म्हणते की मी काय म्हणते, फिल्मी काहीतरी करायचं आहे ना तर रोशन आंटीला सुद्धा बोलूया. तेव्हा तेजा वैतागत म्हणते की गरज आहे का. तेव्हा सगळेच हसायला लागतात. आता प्रेरणा तेजाला समजावत म्हणते की तेजा, डिरेक्टरचं काम छान केलं होतं ना त्यांनी. तेव्हा तेजा हसत म्हणते की हो आहे, गरज तर आहे, आणि म्हणते की मी लगेच त्यांना फोन करते. असं म्हणून ती रोशन आंटीला फोन करायला लागते. तेव्हा सर्वच जणी खुश होऊन हसायला लागतात आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.